नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि ते योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांसाठी CCIचा हा महत्त्वाचा निर्णय. आता नेमकं ही CCI कोण आहे? मुदतवाढ कशी झाली आहे? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. CCIने अखेर हमीभावाने कापूस खरेदीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राज्यात आता 15 मार्चपर्यंत हमीभावाने कापूस खरेदी होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी आपला स्टॉक बुक करून हमीभावाने कापूस विकावा, असे आवाहन CCIच्या वतीने करण्यात आलेले आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच CCI हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण शेतकऱ्यांकडे अद्याप कापूस असल्यामुळे, मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक असल्यामुळे मुदतवाढीची मागणी या ठिकाणी शेतकरी संघटनांकडून केली जात होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना पत्र लिहून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र या ठिकाणी 27 फेब्रुवारी सायंकाळपर्यंत कापूस मुदतवाढी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दिवसभर बाजारात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमही तयार झालेला होता की अनेक भागामध्ये शेतकऱ्यांकडे अद्यापही 30% कापूस शिल्लक असताना शेतकरी आता हा कापूस कुठे विकणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर आलेला होता. परंतु हे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणून आज सायंकाळी या ठिकाणी शासनानं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्याकडे कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच शेतकरी मुदतवाढीची मागणी करत होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी वस्त्र उद्योग सिंह यांनी कापूस उद्योगाला मुदत वाढ, कापूस विक्रीला मुदतवाढ दिलेली आहे. देशातील बाजारात कापसाचा भाव CCIने कापूस विक्री सुरू केल्यापासून कमी झाला आहे. भाव 8,500 रुपयांनी कमी झाले आणि सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,300 ते 7,700 रुपयांचा भाव मिळत आहे. तर कापसाचा हमीभाव 8,110 रुपये आणि हमीभावापेक्षा 800 रुपयांनी कमी भाव आला आहे. एकीकडे CCI कमी भावात कापूस विकून भाव कमी करत आहे. त्यामुळे हमीभावाचा आधार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना किमान हमीभावाने कापूस विक्रीचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाला होता. परंतु राज्यात 25 लाख गाठी खरेदी करणं अद्याप सुद्धा बाकी आहे. कापसाचे भाव सुरुवातीपासून कमी असल्याने CCIच्या खरेदीला यंदाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. CCIने आतापर्यंत देशात 102 लाख गाठी खरेदी केली आहे. यापैकी महाराष्ट्रात 25,50,000 गाठी कापसाच्या महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी किंवा महाराष्ट्र शेतकऱ्यांकडून शासनानं खरेदी केलेली आहे. तर तेलंगणात 31 लाख गाठींची खरेदी झालेली आहे, अशी माहिती CCIने दिली आहे. मुदतवाढ मिळून खरेदी सुरू झाल्यानंतर राज्यात खरेदी वाढण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतामध्ये किंवा घरामध्ये कापूस स्टॉक करून ठेवलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी आता या पुढील 15 मार्चपर्यंत तुम्हाला कापूस विकण्याची संधी या ठिकाणी CCIनं दिलेली आहे. आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या गोष्टीची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.